जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज गणपती बाप्पासाठी उकडीचे मऊ लुसलुशीत मोदक करणार आहे. उकडीच्या मोदकाचं सारण करण्यासाठी कढाईमध्ये 1 चमचा साजूक तूप, गॅसची फ्लेम लो ठेवायची. 1 चमचा खसखस तुपावर परतून घ्यायची. यामध्ये 1 वाटी गूळ विरघळून घ्यायचा. पाक करायचा नाही. गोड कमी पाहिजे असेल तर गूळ थोडा कमी घ्यायचा. गूळ विरघळला. यामध्ये ओल्या नारळाचा किस, 2 वाटी ओल्या नारळाचा किस आहे. 5-6 मिनिट परतून घेतलं. एकजीव झालेला आहे. यातील ओलसरपणा कमी झालेला आहे. यामध्ये इलायची पावडर मिक्स करते. गॅसची फ्लेम बंद करायची. सारण थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत मोदकाची उकड काढून घ्यायची. मोदकाची उकड काढण्यासाठी एका कढईमध्ये 2 वाटी पाणी, जेवढं तांदूळ पीठ तेवढंच पाणी घ्यायचं आहे. थोडंसं मीठ. पाणी थोडं कोमट झाल्यावर 1 चमचा साजूक तूप. तुपामुळे मोदक मऊसूत होतात. मिक्स करते. पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आल्यावर गॅसची फ्लेम बंद करायची. यामध्ये 2 वाटी तांदूळ पीठ, ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने तांदूळ पीठ घ्यायचं. परफेक्ट उकड तयार होते. मिक्स करते. पाण्यामध्ये तांदूळ पीठ मिक्स करून घेतलं. गॅसची फ्लेम बंदच ठेवायची. यावर झाकण ठेवून 10 मिनिट असंच राहू द्यायचं. 10 मिनिट उकड अशीच झाकून ठेवली होती. 10 मिनिटानंतर एका परातीत उकड काढून घेते. उकड गरम असतानाच मळायची आहे. हाताला चटके लागायला नको म्हणून सुरुवातीला अशी वाटीने मळून घ्यायची. त्यानंतर उकड थोडी कोमट झाल्यावर हाताने मळून घ्यायची. 8 ते 9 मिनिट मळायची. उकड चांगली मळून घेतली की मोदक छान होतात. पारी तुटत नाही. पारीला चिरा पडत नाही. 8 ते 9 मिनिट मळल्यावर अशी छान मऊ उकड तयार आहे. पाणी न लावता उकड छान मळल्या गेली. हाताला पीठ चिटकत नाही. म्हणजेच उकड व्यवस्थित झालेली आहे. सारण तयार आहे. आता मोदक करायचे. एक छोट्या आकाराचा गोळा घ्यायचा. याला हातावर गोल करून घ्यायचं. याची पारी करून घ्यायची. हाताला थोडं तूप लावून कडेला दाब देऊन अशी पारी करायची. सगळीकडे एकसारखी पातळ पारी करायची. एकसारखी पारी तयार झाली. ज्यांना पाकळ्या करायला जमत नाही त्यांच्यासाठी सोपी पद्धत आहे. पारी तयार झाल्यावर पारीमध्ये सारण भरून बोटाच्या सहाय्याने हाताला थोडं तूप लावून मोदक बंद करायचा. असा मोदकाचा आकार द्यायचा. त्यानंतर एखादा चमचा घेऊन मोदकाला अशा कड्या करून घ्यायच्या. चमचा पाण्याने थोडा ओला करून घ्या. म्हणजे कड्या सर्व बाजूला व्यवस्थित करून घेता येईल. असा हलकासा दाब देऊन कड्या करून घ्यायच्या. उकडीचा मोदक तयार आहे. ज्यांना हातावर पारी करायला जमत नाही त्यांनी लाटून पारी करायची. राहिलेले सर्व मोदक करून घेते. पारी करताना तुटत असेल तर उकड आणखी 1 मिनिट मळून घ्यायची. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. अशा सोप्या पद्धतीने
कड्या पाडल्यावर असे सर्व मोदक केल्यावर झाकून ठेवायचे, म्हणजे हवेने कडक होणार नाहीत. वरून सर्व मोदकला केशर लावून घेते. केशर लावल्यामुळे वाफवल्यावर मोदकाला रंग छान येईल. मोदक वाफवण्यासाठी एका कढईमध्ये पाणी, त्यावर तूप लावलेली चाळणी, चाळणीला आतून तुपाचा हात लावून घ्यायचा. यामध्ये केशर लावलेले मोदक, पाण्याला उकळी आली की त्यावर मोदकाची चाळणी ठेवायची. वरून झाकण ठेवून 10 ते 12 मिनिट होऊ द्यायचं. 10-12 मिनिटानंतर मोदक झालेले आहेत. थोडं थंड झाल्यावर काढून घेते. राहिलेले मोदक वाफवून घेते. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीचे मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र मोदक तयार आहे. घेतलेल्या साहित्यामध्ये 22 मोदक तयार झाले. एक मोदक तोडून बघू. उकड छान झाल्यामुळे मऊ लुसलुशीत मोदक झालेला आहे. अशी साजूक तुपाची धार टाकून उकडीचा मोदक खायचा. उकड व्यवस्थित झाली की मोदक मऊ लुसलुशीत तयार होतात. उकड परफेक्ट झाली तरच उकडीचे मोदक छान होतात. उकड परफेक्ट झाली असेल तर मोदक करायला खूप सोपे आहेत. या पद्धतीने उकडीचे मोदक करून बघा. परफेक्ट रेसिपी आहे. पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन.